स्थानिक स्वराज्य संस्थेचा आज निकाल जाहीर झाला। एकूणच उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर लक्षवेधी ज्या काही निवड होत्या त्या नंदुरबार जिल्ह्यातल्या पाहिल्या तर नंदुरबार शहरातल्या असतील आणि त्यानंतर होती शहाद्याच्या या जी काय निकाल लागला या निकालाकडे पाहत असताना आपल्यासोबत एक उमेदवार आहेत। भारतीय जनता पक्षाचे उमेदवार दिले गेलेले होते। या ठिकाणी सभा देखील झालेली होती। त्यावेळेस असं वातावरण निर्मिती झाली होती की मुख्यमंत्री तो सभा घेत आहे आणि उमेदवार दिला गेला होता, परंतु चित्र आज पलटलं। भाजपच्या भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्याला आज आपण सुरंग लावलाय। अध्यक्षपद आपल्याला नगराध्यक्षपद आपण भूषवणार आहात। काय पहिल्या प्रतिक्रिया आहेत, कसं तुम्हाला वाटतंय? जो निकाल शहादेकरांनी दिलेला आहे त्याचा निश्चितपणाने आम्ही सन्मान करतो। खरं तर आमच्या अपेक्षेपेक्षा काही नगरसेवकांची सीट आमची कमी आलेले आहेत, याची खंत निश्चितपणाने आम्हाला आहे। पण तरी देखील भारतीय जनता पक्षासाठी स्वतः मुख्यमंत्री साहेब असतील, माननीय नामदार गिरीजी महाजन साहेब असतील किंवा संपूर्ण भारतीय जनता पक्षाची जी यंत्रणा कार्यरत होती या निवडणुकीमध्ये, पूर्ण त्यांच्या प्रक्रियेमध्ये अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक भारतीय जनता पक्षाने केली होती। परंतु अशाही परिस्थितीमध्ये सर्वसामान्य शहादेकरांनी जो विश्वास माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर दाखवलेला आहे तो निश्चितपणाने स्वागतार्ह आहे। आणि त्याच्यासाठीच आम्ही जो आमचा प्रचाराचा मुद्दा होता की या शहादे शहराला प्रगतीपथावर न्यायचं आहे, तो अजेंडा आमचा कायम राहील। सर्वांना सोबत, बहुमत जरी माझ्याकडे नगरसेवकांचं नसलं तरी सुद्धा सर्वांना सोबत घेऊन हे शहादे शहर पुढे कसं जाईल हा आमचा प्रयत्न सुरू असणार आहे। एकूणच आता या सगळ्या परिस्थितीत आपल्याकडे आता अनेक वर्ष असणार आहे शहाद्याच्या लोकांची सेवा करण्यासाठी आणि इथला डेव्हलपमेंट संदर्भात। शहाद्याचं डेव्हलपमेंट बऱ्याच ठिकाणी थांबलेलं होतं गेल्या काही काळामध्ये। एक व्हिजन घेऊन तुम्ही या ठिकाणी आला होतात। एक जनता विकास आघाडीच्या माध्यमातून आपण आपलं पॅनल तयार केलं, आपण आपले उमेदवारी इथं दिले होते, आपण स्वतः नगराध्यक्ष पदासाठी आपण उमेदवारी अर्ज केला होता। एकूणच आता काय वाटतं की डेव्हलपमेंट जी असेल ही कशा पद्धतीने होईल किंवा कुठले मुद्दे आहेत की ते झाली पाहिजे शहाद्यामध्ये? मुळात शहादा शहराचा सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की मूलभूत सुविधांच्या बाबतीमध्ये देखील शहादा शहर अतिशय मागे गेले आहेत। मग त्याच्यामध्ये रस्ते असतील, गटारी असतील, इतर भौतिक सुविधा ज्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत, या बाबतीमध्ये शहादा शहर खूप पिछाडीवर गेलेलं आहे। आणि म्हणून जनता विकास आघाडी हा शहादेकरांचा आवाज म्हणून एक प्रयोग आम्ही केला, तो यशस्वी झाला। या पूर्ण प्रवाहामध्ये मग भारतीय जनता पक्ष असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्र, सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षांचे विचारधारेचे लोक आमच्या सोबत होते आणि त्यांच्यामुळे आम्हाला लढण्याचं बळ मिळालं। आमचे वैयक्तिक संबंध प्रत्येक राजकीय पक्षाचे अतिशय जिव्हाळ्याचे आहेत, त्यामुळे शहादा शहराचा प्राधान्याने सगळ्यांनी विचार करावा हा मुद्दा घेऊन आम्ही नगर विकास खाता असेल, अर्थ खाता असेल किंवा स्वतः भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांच्याकडे जाऊन शहरासाठी जास्तीत जास्त काय करता येईल याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो। एकूणच पाहायला गेलं तर या यशामागे देखील अनेक गोष्टी होत्या, अनेकांची साथ लाभली होती, परंतु तुमच्या धर्मपत्नी देखील या निवडणुकीत होत्या आणि थोड्याशा गोष्टीसाठी किंवा थोड्या मतांसाठी पराभव स्वीकारावा लागला। ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं? निश्चितपणाने जो निकाल आमच्यासाठी लागलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील आम्हाला आत्मचिंतन करावं लागणार आहे, आत्मपरीक्षण करावं लागणार आहे। कारण की अपेक्षित निकाल तसं बघायला गेलं तर आमच्या बाजूने लागलेला नाही आहे। कारण की जे ग्राउंडवर आम्हाला दिसत होतं, लोकांच्या मनामध्ये बदल करण्यासाठी जी तळमळ दिसत होती, तिथं आम्ही कुठंतरी ओळखण्यामध्ये कमी पडलो असू किंवा आमची यंत्रणा कमी पडली असेल अशा प्रकारचं माझं मत आहे। परंतु तरी देखील जो निकाल लोकांनी दिलेला आहे त्याचा निश्चितपणाने सन्मान केला पाहिजे, हेच खऱ्या अर्थाने लोकशाहीचं गमक असतं। निश्चितच पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने जनतेने कौल दिलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो। एकीकडे नगराध्यक्ष पदाची माळ जरी माझ्या गळ्यात टाकली असली त्याचं देखील स्वागत करत असताना आपली पत्नी जी आहे त्यांना पराभव स्वीकारावा लागला याचं देखील त्यांनी स्वागत केलेलं आहे। परंतु येत्या काळात शहाद्याच्या बाबतीमध्ये काय डेव्हलपमेंट करता येईल याबाबत देखील आतापासून प्लॅनिंग अभिजित पाटील यांचं करण्यात आलेलं आहे। आता येत्या पुढच्या काळामध्ये शहाद्याचा विकासासंदर्भात काय काय उपाययोजना आणि काय नवीन स्कीम येतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन समाधान ठाकरेसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, शहादा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।